नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. एखाद्या व्यक्तीला जर करता पित्ताशयामध्ये खडे आहेत किंवा पित्ताशयामध्ये पॉलिप आहेत आणि सर्जरी करायचं आहे असं सांगितलं, तर सर्वात मोठा प्रश्न येतो, डॉक्टर ऑपरेशन कोणते करायचे? जुन्या पद्धतीनं करायची का दुर्बिणीद्वारे करायची? आणि आता आणखीन एक, दुर्बिणीमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे करायची का रोबोटिक करायची? नेमकं कोणतं करायचं आणि का बरं करायचं? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात येतो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही पद्धतीची सर्जरी एक सोप्या भाषेमध्ये तुलना करूया, जेणेकरून तुमच्या आरोग्याविषयी किंवा तुमच्या जवळच्यांच्या विषयी जर का सर्जरी घेण्याचा निर्णय असेल, तर तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन भेटेल. चला तर मग व्हिडिओ चालू करूया. व्हिडिओ चालू करण्या अगोदर असेच आमचे छोटे छोटे व्हिडिओ पोटाच्या पचनसंस्थेबद्दल आम्ही घेऊन येतो. तरी व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील. चला तर मग सर्वात पहिलं डिस्कशन करूया ओपन सर्जरी. ओपन सर्जरी म्हणजे कोलेसिस्टेक्टॉमी. मुळात पहिलं समजून घेण्याचं गरजेचं आहे. पित्ताशयाची सर्जरी म्हणजे पित्ताशयाच्या खडासाठी किंवा पित्ताशयाच्या पॉलिपसाठी करणारी सर्जरी. म्हणजेच त्याच्यामध्ये फक्त पॉलिप किंवा खडा काढत नाही, ते योग्य सर्जरी नाही. त्याच्यामध्ये पूर्ण पित्ताशय काढतात, कारण तुमचा पित्ताशय काम करत नाही किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेली आहे म्हणून स्टोन झालेलं आहे. फक्त स्टोन काढला तर वापिस स्टोन होऊ शकतो आणि दुसरी सर्जरी लागू शकतो. त्यामुळे जगभरामध्ये सध्याला जो काही सर्जरी केली जाते, पित्ताशयाची खडे असतील तर पूर्ण पित्ताशय आणि पित्ताशयाचे खडे पूर्ण मुळापासून काढतात, मगच तुम्हाला डबल त्याचा त्रास होत नाही. आता एकदा सर्जरी करायचं तुम्हाला कळालेलं आहे, तर कोणती सर्जरी करायची? ओपन चिऱ्यावाली सर्जरी म्हणजे ओपन कोलेसिस्टेक्टॉमी म्हणतो. नेमकं ही पद्धत काय? ही जुन्या काळामधून डेव्हलप केलेली स्टँडर्ड पद्धत आहे. मग ओपन सर्जरी करणं म्हणजे चुकीचं आहे का? असं बिलकुल नाही. जिथं कॉम्प्लिकेटेड गॉल ब्लॅडर आहे, जिथं खूप अवघड आहे किंवा सर्जरी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आहेत, साध्या गॉल ब्लॅडरमध्ये मी आतमध्ये गेलेले आणि दुर्बिणीची सर्जरी करू शकत नाही, कारण पेशंटला CO2 टॉलरेट होत नाही आहे, पोट फुगतं आहे, BP लो होतं आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं काही असेल, त्या पेशंटमध्ये सेफ करणारी सर्जरी ओपन सर्जरी आजसुद्धा आहे, उद्यासुद्धा असेल, काल पण होतं. मग ओपन सर्जरीचे तोटे काय आहेत? ओपन सर्जरीमध्ये काय करतो आपण? पित्ताशय काढण्यासाठी उजव्या साईडला बरगडीच्या खाली एक 5 ते 6 इंचाचं एक कट करावं लागतं. त्याच्यामध्ये स्नायू कट करून आतमध्ये जावं लागतं आणि जाऊन गॉल ब्लॅडर स्टोन काढून यावं लागतं. त्यामुळे वेदना खूप होतात, हर्निया होण्याची चान्सेस आहे, इन्फेक्शन होण्याची चान्सेस आहे, ब्लिडिंगचे चान्सेस आहेत. रिकव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये 5 ते 6 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची चान्सेस आहे. त्यानंतर सगळं बरं झालं तरी हर्निया होऊ शकतो किंवा व्रण खूप खराब दिसू शकतो. त्यामुळे आजच्या आधुनिक युगामध्ये ओपन सर्जरी हा खूप लिमिटेड केला जातो आणि खूप जिथं गरज आहे, टेक्निकल एक्सपर्टी नाही किंवा पेशंट खूप खराब आहे, गॉल ब्लॅडर खूप खराब आहे किंवा दुर्बिणीची सर्जरी करत नसेल, तर ओपन सर्जरी करणे योग्य नाही. तर आत्ताच्या काळामध्ये ओपन सर्जरी म्हणजे एकदम नाहीसं झालेलं आहे. मग लॅप्रोस्कोपी म्हणजे काय? लॅप्रोस्कोपी म्हणजे ही खरीखरची दुर्बिणीची सर्जरी. आणि आजकाल इवन छोट्या शहर तालुक्याच्या ठिकाणी असो, जिल्ह्याच्या ठिकाणी असो, इवन मोठ्या शहरामध्ये असो, सगळीकडे लॅप्रोस्कोपी सर्जरी अवेलेबल आहे. आणि आत्ता सध्याची गोल्ड स्टँडर्ड म्हणजे ही सर्जरी गॉल ब्लॅडरमध्ये केलीच पाहिजे, म्हणजे लॅप्रोस्कोपीची दुर्बिणीची सर्जरी. का बरं इतकं फेमस झालं? गेल्या एक 25 ते 50 वर्षामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी एक खूप प्रॉमिनंटली आलं, कारण ओपन सर्जरीचा हा वेदना पेशंटला खूप जास्त असतात. त्याचे जे प्रॉब्लेम आहेत ओपन सर्जरीमुळे होणारे खूप जास्त आहे, म्हणून दुर्बिणीची सर्जरी ही प्रचलित आणि सगळ्यात स्टँडर्ड आहे. ह्या सर्जरीमध्ये काय केले जाते? मोठी एक 6 सेंटीमीटर 6 इंचाची 5 इंचाची न घेता छोटे छोटे पंक्चर होल केले जातात. 4 होलची सर्जरी हा स्टँडर्ड सर्जरी आहे. 4मध्ये 2 10 mm, 2 5 mm, जे की आपल्याला कळणार सुद्धा नाही, व्रणसुद्धा इतकं काही मोठं होणार नाही, ती इच्छेनं केलं जातं. त्याच्यामध्ये आतमध्ये पोटामध्ये गॅस फुलून आणि आपण सर्जरी करतो. सर्जरी एकदम व्यवस्थित होते आणि त्या छोट्या छिद्रामधूनच गॉल ब्लॅडर स्टोन पूर्ण काढल्या जाते. आणि ही एक आत्ता सध्या प्रॅक्टिस करणारी सगळ्यात सेफ आणि सगळ्यात चांगली सर्जरी आहे. ह्याचे फायदे असतात, वेदना कमी होतात, रक्तस्राव नगण्य असतो,
आणि दुसऱ्या दिवशी आपण घरी देखील जाऊ शकतो. पोटावरती व्रणसुद्धा कमी होतो आणि मोस्ट ऑफ द इन्शुरन्स कव्हर करतात आणि ही सगळ्यात चांगली सर्जरी आहे. पण जसं एक नवीन तंत्रज्ञान आलं, त्याचे भरपूर इनोव्हेशन आणि रिडेव्हलपमेंट जसं होतात. जसे की एक साधा ॲपलचं मोबाईल आलेलं आहे. एक साधा आपण मोबाईल घेत होतो 10 वर्ष 20 वर्ष अगोदर. आता ॲपलचं एकदम स्मार्ट वॉच, त्याची सेफ्टी वगैरे जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट होतं, तसंच लॅप्रोस्कोपीमध्ये पण टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झाली. तीच ती रोबोटिक सर्जरी, नवीन क्रांती असल्यासारखी सर्जरी आहे. रोबोटिक सर्जरी आत्ता सध्याचा सगळ्यात, जर गॉल ब्लॅडर सर्जरी करायचंच आहे तर सगळ्यात बेस्ट सर्जरी कोणती? तर रोबोटिक सर्जरी. मग रोबोटिक सर्जरी म्हणजे काय, माणूस ऑपरेट नाही करत, रोबो येऊन ऑपरेट करतो का? असं नाही. रोबोटिक सर्जरीमध्ये सुद्धा सर्जनच ऑपरेट करतो, पण त्याचा विजन लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझनमध्ये 10 पटीने चांगला असतो. त्याचा सेफ्टी लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझनमध्ये खूप चांगला असतो. त्याचा सर्जिकल इफेक्टिव्हनेस लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझनमध्ये चांगला असतो. ऑन टेबल पित्ताशयाची नळी बघणं देखील त्याला एक फायरफ्लाय मोड म्हणून ICG मोड म्हणून करतो, ते लॅप्रोस्कोपीपेक्षा चांगला असतो. सर्जन ऑपरेट करत असताना टायर्डनेस झालं, ट्रेमर जर का झाले तर तो फिल्टर करतो, त्यामुळे पेशंटला त्याचा कोणता विजा होत नाही. मग असे भरपूर काही गोष्टी जर का बघितलं आणि त्याचा विजन जो असतो लॅप्रोस्कोपीमध्ये 2D असतो, रोबोटिकमध्ये 3D विजन असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितलं, एखाद्याला कॉम्प्लिकेटेड गॉल ब्लॅडर आहे, ओबेज आहे, इवन रुटीन गॉल ब्लॅडरमध्ये पण मोर सेफली करण्यासाठी रोबोटिक सर्जरी आत्ता सध्याची असलेली सगळ्यात अत्यावश्यक तंत्रज्ञान आहे आणि सगळ्यात चांगली आहे. पण इथं म्हणणं गरजेचंच आहे, कारण रोबोटिक सर्जरी गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये डेव्हलप झालेली आहे आणि ह्याची एक्सपर्टी खूप ठिकाणी नाही. तंत्रज्ञानसुद्धा खूप महागडं असल्यामुळे सगळ्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रोबोटिक करणं कंपल्शन असं नाही, पण करणं पॉसिबल असेल, चांगलं काय विचारलं तर रोबोटिक बेस्ट आहे. रोबोटिक सगळे इन्शुरन्स कंपनी आजकाल कव्हर करत नाही. काही इन्शुरन्स कंपनी पार्टली कव्हर करतात आणि रोबोटिकचे चार्जेस जास्त असल्यामुळे आपल्याला बर्डन होऊ शकतो. त्या ठिकाणी जर रोबोटिक परवडत नसेल आणि आपल्याला फिजिबल नसेल, एक्सपर्टी नसेल आणि आपल्या एरियामध्ये रोबोटिक अवेलेबल नसेल आणि आपल्याला कॉम्प्रोमाइज करून करायचं असेल, तर लॅप्रोस्कोपीसुद्धा चांगलं आहे एका एक्सपर्ट हँडमध्ये. मग आपण कोणती सर्जरी करायचं, कसं ठरवायचं? समजा आपल्याला गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास आहे, गॉल ब्लॅडरमध्ये पित्ताशयामध्ये खडा आहे, पॉलिप आहे, सर्जरी करायची गरज असेल तर जवळील जो एक्सपर्ट सर्जन आहे त्यांना भेटा, सेकंड ओपिनियन घ्या, डिस्कशन करा. डिस्कशन करून तुमच्यासाठी कोणती सुटेबल आहे, तर सुटेबिलिटीमध्ये दुर्बिणीची सर्जरी सुटेबल म्हणता येतं. लॅप्रोस्कोपी तुम्हाला फिजिबल आहे का, रोबोटिक फिजिबल आहे, एक्सपर्टी आहेत का, तंत्रज्ञान अवेलेबल आहे का? कारण एकदम चांगलं तंत्रज्ञान वापरलं तर त्याची रिस्क, कारण गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये बाईल डक्ट इंजुरी, ब्लीडिंग किंवा काही विजा होणे, आतडीनं विजा होणे हे नोन फॅक्टर असतात. असे होण्याचे चान्सेस रोबोटिकमध्ये कमी होतात. पण हे पण तितकंच खरं आहे, रोबोटिक सर्जरी करो, लॅप्रोस्कोपी करो, कॉम्प्लिकेशन असेल, प्रॉब्लेम असेल तर ओपन सर्जरी करण्याची कोणत्याही पेशंटला 1% गरज लागू शकतो. तर मग थोडक्यात सांगायचं जर झालं तर सध्याच्या घडीला लॅप्रोस्कोपी सगळ्यात चांगली आणि परवडणारी आहे. ओपन सर्जरी ही आत्ता सध्या नाहीच आहे, पण जिथं ऑप्शन नाही आहे तिथं ओपन सर्जरीला काही दुसरं ऑप्शन नाही आहे. ज्याला परवडतं, ज्याला फिजिबल आहे, तंत्रज्ञान आहे, एक्सपर्टी आहे आणि फायनान्शियली फिजिबिलिटी आहे, तिथं सर्वात उत्तम म्हणजे रोबोटिक सर्जरी आहे. तरी तुम्हाला जर का गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर जवळील एक एक्सपर्ट लॅप्रोस्कोपिक रोबोटिक सर्जनला भेटा, त्यांचा एक सल्ला घ्या आणि सेकंड ओपिनियन शक्य असेल तर सेकंड ओपिनियन घ्या. त्यानंतर तुम्हाला जे परवडतं, जे तुम्हाला झेपतं आणि ज्यानं तुम्हाला बेटर वाटतं आणि जर ऑप्शन असेल तर त्या हिशोबानं लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक करा. आणि जर का रोबोटिक लॅप्रोस्कोपी करत असताना काही कारणास्तव ओपन करायची गरज पडली तर फेल्युअर समजू नका. तुमचे सर्जन जे कोणी आहेत तुमच्या सेफ्टीसाठी ओपन केलेलं असतं, हा फेल्युअर म्हणून समजण्याची गरज नाही. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर्स करा आणि आमचा चॅनल गट फिट क्लब सबस्क्राईब करा. धन्यवाद.